आज बाहेर पडलो बघा. एकतर बस पण मध्ये वेळेवर आलेली नाही आणि असे आपण बाहेर पडल्यानंतर आपल्याला असे असे अनुभव येतात ना, तुम्हाला काय सांगू. इथं बघा टोमॅटो टाकले, काकडी, वांगी, कसलं एवढं चांगलं. म्हणजे एखाद्याला जर गरिबाला जर तेवढं थोडं थोडं जर देऊन टाकलं असतं तर ते गरिबाने खाल्लं तरी असतं. आणि इथे एक बसलेलं आहे भिकारी, त्यांना दिले 2-3 रुपये, 5 रुपये दिले. मला जेवढं द्यायचं तेवढं मी दिलं. मी तसं काय सांगत नाही, तुम्हाला दाखवत होतो बॅक कॅमेऱ्याने. मुळात मला व्हिडिओच करायचा नव्हता, पण की असं टाकलेलं बघून ना वाईट वाटतं की एखाद्याच्या मुखात जर गेलं असतं. फेकून देतात, त्यापेक्षा एखाद्याला जर गरिबाला दिलं तर काय हरकत आहे ना. एवढं बेकार वाटतं नाही असं फेकून दिलेलं बघून. वांगी तर बघा किती चांगली आहे. म्हणजे का टाकलं हे काय मला काय माहीत नाही, पण बेकार वाटतं असलं बघितलं की. ह्या म्हणजे आत्ताच्या काळात एवढी महागाई झालेली आहे आणि ह्या महागाईच्या काळात तुम्ही असं टाकून देताय म्हणल्यावर काही उपयोग आहे माणसाचा खरं. इकडे बघा हे बसलेलं आहे, सुभाषनगर आहे बरं का, हे कोल्हापूरमधलं सुभाषनगर आहे. वाईट आधी बघा आता ही कुठली बस. आणि बघा इथं हे पलीकडं ना नर्सरी आहे. इथूनच बघा ते सोनचाफ्याचं झाड नेलेलं आहे. नर्सरी आहे तिथे ना नर्सरी. दिसली का नर्सरी. थेरपीला जायचं होतं ते पण रद्द केलं, कारण काय झालं, बसच नाही. बस नसल्यामुळं इकडं खाली यावं लागलं. आणि कसं असतं, नशीब लागतं. या नशिबामुळं मला हा व्हिडिओ बनवावा लागला. मी काही असं काही बनवणार नव्हते, पण मला हे बघितलं बेकार वाटलं की एवढं माळवं टाकलेलं आहे रस्त्यावरती, काय करायचं सांगा. बघा टोमॅटो चांगले आहेत, वांगी, काकडी. का टाकले मला काय माहीत नाही, पण टाकले. चला तर पाहुणे आले की जायचं. बस वेळेवर न मिळाल्यामुळं माझी आज थेरपी राहिलेली आहे आणि मी आता जाणार आहे कैवल्याकडं. आणि मी का कंदलगावला आले होते ना, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. मी का घरी गेले होते आज, तर तो व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ मी घरी गेल्यानंतर बनवणार आहे.